श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. तर येत्या 3 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्र हे सुरू झालेलं आहे आणि उद्या 12 ऑक्टोबरला शनिवारी आहे विजयादशमी. विजयादशमी म्हणजेच आपण दसरा हा सण उद्या साजरा करणार आहोत. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये खूप महत्त्वाचा आणि मोठा असलेला सण म्हणजेच दसरा आणि हा सण अश्विन शुद्ध दशमीला येत असतो. अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून 9 दिवस नवरात्र हे असतं. त्यानंतरचा 10वा दिवस म्हणजेच दसरा. याच सणाला आपण विजयादशमी असं म्हणत असतो. दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा, या वाक्यातच आपल्याला या सणाचं महत्त्व हे कळतं. दसरा हा पराक्रमाचा पौरुषाचा सण आहे. या सणात चातुर्वर्ण एकत्र आलेले दिसतात. या दिवशी सरस्वती पूजन आणि शस्त्रपूजन सुद्धा केलं जातं. दसरा या सणाची परंपरा फार पूर्वीपासूनच आहे. विजयादशमी म्हणजे दसऱ्याच्या दिवशीच देवी मातेने महिषासूर या राक्षसाचा वध केला. पांडव अज्ञातवासात राहण्याकरता ज्यावेळी विराटच्या घरी गेले त्यावेळी त्यांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर ठेवली होती आणि अज्ञातवास संपल्यानंतर त्यांनी तेथील शस्त्रेही परत घेतली आणि त्या झाडाची पूजा केली. हाच तो दिवस म्हणजेच विजयादशमीचा. आणि याच विजयादशमीच्या म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी आपल्याला आपट्याच्या 2.5 पानांचा एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. मी स्वतः दरवर्षी हा उपाय करत असते आणि म्हणूनच तुम्हाला सुद्धा हा उपाय मी करायला सांगत आहे. अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळवून देणारा असा हा अत्यंत प्रभावी 2.5 आपट्याच्या पानांचा उपाय आहे. जर तुमचं एखादं काम हे खूप कष्ट मेहनत घेऊन सुद्धा जर पूर्ण होत नसेल तर तुम्ही हा 2.5 आपट्याच्या पानांचा प्रभावी उपाय उद्या दसऱ्याला नक्की करा. प्रत्येकजण आपलं काम हे यशस्वी व्हावं, आपल्याला त्या कामामध्ये यश मिळावं यासाठी कष्ट मेहनत ही घेतच असतात. पण प्रत्येकालाच यश मिळतं असं नाही. काहींचं काम हे पूर्ण होण्यामध्ये अनेक अडचणी येतात. त्यांना त्यांच्या कामामध्ये यश हे मिळत नाही. कोणतंही काम पूर्ण होण्यासाठी आपल्याला आपल्या नशिबाची भाग्याची सुद्धा साथ असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणूनच आपण हातामध्ये घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळण्यासाठी, आपल्या नशिबाची भाग्याची साथ ही आपल्याला मिळण्यासाठीच आपल्याला काही महत्त्वाचे उपाय हे करायचे असतात. आणि हे उपाय केल्याने आपल्या कष्टाला भाग्याची नशिबाची साथ ही मिळतेच. आपण केलेल्या मेहनतीला या उपायांमुळे यश मिळतं आणि म्हणूनच हे अत्यंत प्रभावी असे उपाय आपल्याला ठराविक दिवशी करावे लागतात. आणि म्हणूनच उद्या आपल्याला विजयादशमीच्या दिवशी हा 2.5 आपट्याच्या पानांचा उपाय हा करायचा आहे. विजयादशमी म्हणजेच या सणाच्या नावातच विजय आहे आणि ज्या सणाच्या नावातच विजय आहे तर त्या सणाच्या दिवशी आपण आपल्याला प्रत्येक कामामध्ये विजय मिळवण्यासाठी हा खास उपाय जर केला तर नक्कीच आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश, विजय हा मिळतोच. तर दसऱ्याच्या दिवशी आपण आपट्याची पानं ही एकमेकांना सोनं म्हणून वाटतच असतो. दसऱ्याच्या दिवशी या आपट्याच्या पानांना विशेष खास महत्त्व आहे आणि याच 2.5 आपट्याच्या पानांचा आपल्याला खास उपाय दसऱ्याच्या दिवशी करायचा आहे. तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आपलं सगळं घर हे स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरसुद्धा छान झाडून पुसून घेऊन एक छोटीशी रांगोळी काढायची आहे आणि तसंच मुख्य उंबरठ्याला सुद्धा आपल्याला हळदीचं लेपन हे करायचं आहे. दसरा हा सण 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो आणि या दिवशी आपण कुठल्याही शुभ कार्याला सुरुवात ही करत असतो. तर अशा या शुभदिनी आपल्याला या आपट्याच्या पानांचा उपाय करायचा आहे. तर या आपट्याच्या पानांमध्ये दैवी शक्ती खेचून घेण्याची खूप मोठी ताकद आहे आणि म्हणूनच या पानांना खूप महत्त्व आहे. आणि म्हणूनच दसऱ्याच्या दिवशी हे आपट्याचं पान म्हणजेच आपण याला सोन्याचं पान सुद्धा म्हणतो तर ते एकमेकांना देत असतो. दसरा हा सण आपण वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा करत असतो आणि प्रभू श्रीरामांनी सुद्धा याच दिवशी रावणाचा वध हा केला होता आणि रावणाचा वध केल्याने प्रभू श्रीरामांचा विजय या दिवशीच झाला होता. तर अशा या विजयादशमीच्या दिवशी आपल्याला या 2.5 आपट्याच्या पानांचा प्रभावी उपाय करायचा आहे. तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे तर तुमच्या घराजवळ जिथे कुठे स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र मठ असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे. आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला जर स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र मठ नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा एक छोटा का होईना फोटो असेल तर त्या फोटोसमोर हा उपाय तुम्हाला करायचा आहे. आणि हा उपाय तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ केव्हाही करू शकतात. आणि तसंच हा उपाय मुलगा, मुलगी, स्त्री, पुरुष कोणीही करू शकतं. जर तुम्ही केंद्रामध्ये जात असाल तर जाताना तुम्हाला आपट्याची पानंही घेऊन जायची आहे. एक महत्त्वाची गोष्ट अशी की सर्वात प्रथम तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांना आपट्याचं पान हे द्यायचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला इतरांना आपट्याची पानं ही वाटायला सुरुवात करायची आहे. सर्वात प्रथम स्वामी समर्थ महाराजांनाच आपल्याला आपट्याचं पान हे अर्पण करायचं आहे. त्यामुळे हा उपाय तुम्ही इतरांना सोन्याची पानं, आपट्याची पानं वाटण्याच्या आधीच करायचा आहे.
केंद्रात जात असताना किंवा घरामध्ये जर तुम्ही हा उपाय करत असाल तर तुम्हाला काही आपट्याची पानंही स्वामी समर्थ महाराजांना अर्पण करायची आहे। स्वामी महाराजांसमोर ही पानं तुम्हाला ठेवायची आहेत आणि ही आपट्याची पानं स्वामी महाराजांना अर्पण केल्यानंतर तुम्हाला हात जोडून स्वामी समर्थ महाराजांना विनंती करायची आहे की हे स्वामी समर्थ महाराज, माझ्या जीवनामध्ये मला प्रत्येक कामामध्ये यश मिळू द्या, माझ्या कुटुंबाची प्रगती होऊ द्या, माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदू द्या, मला माझ्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळू द्या, मला प्रत्येक कामामध्ये यश मिळू द्या, माझ्या संपूर्ण कुटुंबासोबत तुम्ही कायम राहा, तुमचा कृपाशीर्वाद आमच्यावर सदैव राहू द्या, आमच्या जीवनातील समस्या अडचणी या दूर होऊन जाऊ द्यात। आणि याचप्रमाणे जर तुमची कुठली इच्छा असेल, मनोकामना असेल तर ती पूर्ण होण्यासाठी सुद्धा तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांना ही 2.5 आपट्याची पानं अर्पण करून झाल्यानंतर हात जोडून प्रार्थना करून विनंती करून सांगायची आहेत। आणि त्यानंतर त्या पानांमधून तुम्हाला 2.5 आपट्याची पानं ही काढून घ्यायची आहेत, उचलून घ्यायची आहेत। 2.5 आपट्याची पानं म्हणजे काय तर 2 पूर्ण अखंड पानं आणि या आपट्याच्या पानांमधून तिसरं पान आपल्याला असं घ्यायचं आहे की ते पान ज्याप्रमाणे जिथून जोडलेलं असतं तर तिथून ते आपल्याला अर्ध तोडून हे घ्यायचं आहे। म्हणजे 2 अखंड पानं आणि 1 अर्ध पान असं आपल्याला 2.5 आपट्याची पानं ही घ्यायची आहेत। तर याप्रमाणे 2 पूर्ण अखंड पान आणि 1 अर्ध पान असं तोडून घेऊन आपल्याला ते आशीर्वाद रूपामध्ये आपल्याजवळ ठेवायचं आहे। ही 2.5 आपट्याची पानं म्हणजेच स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद रूपानेच आपल्या प्रत्येकाजवळ आपल्याला ठेवायची आहे। आपल्या घरातील प्रत्येकाने सेपरेट हा उपाय केला तरी सुद्धा चालेल। मी तर म्हणते की प्रत्येकाने ही 2.5 पानं आपल्या स्वतःजवळ ठेवायचीच आहे। एका घरातील प्रत्येक व्यक्तीने हा उपाय करायचा आहे। पुरुषांनी आपल्या वॉलेटमध्ये ही पानं ठेवली तरी सुद्धा चालेल, त्याचप्रमाणे महिलांनी सुद्धा आपल्या पर्समध्ये ही पानं ठेवली तरी सुद्धा चालेल आणि मुलांनी सुद्धा ही पानं आपल्या जवळ कायम ठेवायची आहेत। त्याचप्रमाणे तुम्ही ही 2.5 पानं तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकतात आणि तुमचा जर एखादा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या गल्ल्यामध्ये सुद्धा तुम्ही ही 2.5 पानं ठेवू शकतात। पण त्यानुसार तुम्हाला जितकी पानं ही तुमच्याजवळ ठेवायची आहेत, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला ही पानं ठेवायची आहेत तर त्यानुसार तितकी पानं तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांना अर्पणही करावी लागतील आणि त्यानंतर ती उचलून घेऊन त्यानुसार तुम्हाला ती पानं तुमच्याजवळ ठेवायची आहेत। तर असा हा अगदी सोपा साधा उपाय आहे आणि हा उपाय आपल्याला सर्वांना जरूर करायचाच आहे आणि हा उपाय स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रानुसारच मी तुम्हाला सांगत आहे आणि हा उपाय करण्यासाठी केंद्रामध्येच सांगितलं जात असतं आणि हा उपाय वर्षभरातून एकदाच आपल्याला करता येत असतो। त्यामुळे हा उपाय तुम्ही विजयादशमीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी उद्या नक्की करा। आपल्या आजूबाजूला असलेल्या नकारात्मकतेचा आणि वाईट गोष्टींचा प्रभाव आपल्यावर होऊ नये यासाठीच हा उपाय आपल्याला करायचा असतो। त्याचप्रमाणे ही 2.5 पानं तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा ठेवू शकतात। त्याचप्रमाणे आपण जेव्हाही एखाद्या महत्त्वाच्या कामाला जात असू तर तेव्हा आपल्यासोबत ही 2.5 पानं घेऊन जायची आहेत। जसं की तुम्ही तुमच्या घराचं काम करायला जात असाल, घराची बोलणी करायला जात असाल किंवा एखाद्या कोर्ट कचेरीच्या संबंधित महत्त्वाचं काम तुमचं असेल आणि त्या कामासाठी जर तुम्ही जात असाल तर तेव्हा तुम्हाला ही 2.5 आपट्याची पानं तुमच्यासोबत घेऊन जायची आहेत। तसंच जर तुम्ही तुमची गाडी बुक करायला जात असाल किंवा घर बुक करायला जात असाल किंवा एखाद्या बिझनेसची डील करायला जात असाल किंवा जर तुमच्या मुलांचं ॲडमिशन करण्यासाठी तुम्ही जात असाल तर यासारख्या अनेक जे तुम्हाला महत्त्वाचं काम वाटत असेल तुमच्यासाठी तर त्या प्रत्येक महत्त्वाच्या कामाला जाताना तुम्ही ही 2.5 पानं तुमच्यासोबत घेऊन जायची आहे आणि यामुळे तुम्ही ज्या कामासाठी जात असाल तर तुम्हाला त्या प्रत्येक कामामध्ये यश नक्कीच मिळेल। मग तुम्ही तुमच्या नोकरी संदर्भात सुद्धा एखाद्या ठिकाणी इंटरव्ह्यूला जरी जात असाल तरीसुद्धा तुम्ही ही 2.5 पानं जर तुमच्यासोबत घेऊन गेलात तर तुमचं काम हे नक्कीच यशस्वीपणे पूर्ण होईल। कारण या आपट्याच्या पानांमध्ये दैवी शक्ती खेचून घेण्याची प्रचंड ताकद आहे आणि यामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद हा उतरलेला असतो आणि ही आशीर्वादरूपी जर पानं आपण नेहमी महत्त्वाच्या कामांना जाताना जर आपल्यासोबत घेऊन गेलो तर त्यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश हे हमखास मिळतंच आणि त्या कामामध्ये यश मिळण्यासाठी आपण केलेले प्रयत्नसुद्धा तितकेच प्रामाणिक असावे। यामुळेच आपल्याला स्वामी समर्थ महाराज आशीर्वाद देतात आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं। तर हा अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला उद्या विजयादशमीला आपट्याच्या 2.5 पानांचा जरूर करायचा आहे आणि सर्वांना विनंती करते अगदी कळकळीची की हा उपाय तुम्ही सर्वांनी जरूर करावा। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।